Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday, we have finished chapter number 7, The Unbreakable Mary Kom. हा चॅप्टर आपण काय केलेला होता? फिनिश केलेला होता. आणि त्यावर आधारित काही ग्रामर आहे, पंक्च्युएशन आहे, ते आपल्याला आजच्या पिरियडमध्ये घ्यायचं आहे. नाऊ लुक ॲट द प्रोनाऊन्सिएशन. प्रोनाऊन्सिएशन मीन्स उच्चार कसा करायचा. आता त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला शिकायचं आहे सिलॅबिफिकेशन. आता सिलॅबिफिकेशन मीन्स काय होतं? अभ्यासक्रम. In English, words are made up of one or more syllables. तर बघा, इंग्लिशमध्ये जे वर्ड्स बनविले जातात ते एक किंवा अनेक सिलॅबल्स मिळून बनविले जातात. अ सिलॅबल मीन्स काय होते? उच्चारावय किंवा अक्षरे. तर ही अक्षरे कशी बनवली जातात? अ सिलॅबल इज द वॉवेल्स साऊंड इन अ वर्ड्स. तर सिलॅबलचा जो साऊंड येतो तो कशामध्ये येतो? वॉवेल्समध्ये येतो. आता तुम्हाला वॉवेल्स माहीत असेल. वॉवेल्स म्हणजे काय? तर स्वर. तर इंग्लिशमध्ये स्वर कोणते आहे? ए, ई, आय, ओ, यू. हे काय आहे? वॉवेल्स आहे. आणि कॉन्सनंट मग कोणते लेटर आहे? कॉन्सनंटमध्ये कोणते लेटर येतात? मग हे ए, ई, आय, ओ, यू हे लेटर सोडून बाकीचे ए पासून तर झेड पर्यंत हे कॉन्सनंटमध्ये येतात, म्हणजे व्यंजनमध्ये येतात. मराठीत त्याला कॉन्सनंटला काय म्हटलं जाते? व्यंजन. तर आता वॉवेल्स आणि कॉन्सनंट हे तुम्हाला माहीत झाले असेल. तर सिलॅबल मीन्स काय होते? अक्षरे. आणि ही जे सिलॅबल असते ते एका किंवा अनेक शब्द मिळून बनविलेले असतात. से दीज वर्ड्स अलाउड. आता इथे काही वर्ड्स दिले आहेत, ते काय करायचं आहे? अलाउड म्हणजे मोठ्याने म्हणायचं आहे. क्लॅप व्हेन यू मेक अ वॉवेल साऊंड. जेव्हा तुम्ही हे वर्ड्स म्हणाल तेव्हा याचा साऊंड कसा असेल? वॉवेल्समध्ये असेल. जसं आता बघा इथं बॉक्स, बॉक्सिंग आहे. पहिला जो वर्ड्स आहे तो बॉक्स आहे, वन सिलॅबल झाला. आणि बॉक्सला ING लागलं तर तो काय झाला? 2 सिलॅबल झाला. म्हणजे हा फर्स्ट आणि हा सेकंड, म्हणजे असे 2 सिलॅबल्स झाले. यू क्लॅप वन्स फॉर द वर्ड्स बॉक्स. आता हा जो बॉक्स वर्ड्स आहे, या बॉक्स वर्ड्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे? क्लॅप करायचा आहे वन्स, एकदा. सो इट हॅज 1 सिलॅबल्स. त्यामुळे तो बॉक्स हा काय झाला? फक्त 1 सिलॅबल झालेला आहे. यू क्लॅप टॉईज फॉर बॉक्सिंग. सो इट हॅज 2 सिलॅबल्स. तर आता जसं आता बॉक्ससाठी फक्त आपण एक क्लॅप केली म्हणजे ते 1 सिलॅबल झाला. आणि दुसरी क्लॅप करायची आहे आपल्याला, ती टॉईज करायची, म्हणजे 2 वेळा करायची आहे. 2 वेळा कशासाठी करायचं आहे? कारण या बॉक्सला काय केलेलं आहे? ING लागलेला आहे, म्हणजे दुसरा सिलॅबस लागलेला आहे, म्हणजे बॉक्सिंग. त्यामुळे याच्यासाठी क्लॅप करायचा आहे आपल्याला 2 वेळा, म्हणजे 2 वेळा क्लॅप करायचा आहे. आणि हे 2 सिलॅबल झालेलं आहे. फर्स्ट बॉक्स हा 1 सिलॅबस आहे आणि नंतर त्याला ING लागलं तर किती झाले? 2 सिलॅबस झाले. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये सिलॅबस बघायचा आहे. व्हेन वी ब्रेक डाऊन अ वर्ड इंटू सिलॅबस. जेव्हा आपण जे वर्ड्स असतात त्याचे आपण त्या वर्ड्सचे काय करतो? ब्रेक मीन्स तुकडे करतो आणि ते सिलॅबसचे तुकडे करतो. तर ते तुकडे केल्यानंतर द डिव्हिजन इज नोन ॲज सिलॅबिफिकेशन. जेव्हा आपण त्या वर्ड्सचे ब्रेक करतो, तुकडे करतो, तेव्हा त्या तुकड्यांना काय म्हटलं जाते? तेव्हा त्यांना म्हणजे आपण वेगवेगळे पार्ट करतो, त्या डिव्हिजन करतो त्या वर्ड्सचे, त्याला सिलॅबिफिकेशन म्हटल्या जाते, म्हणजे त्यालाच अभ्यासक्रम असे म्हटल्या जाते. हाऊ इज हिअर इज हाऊ वी सिलॅबिफाय दीज वर्ड्स. तर इथे बघा, इथे काही वर्ड्स दिलेले आहे आणि आपण ते सिलॅबिफाय त्या वर्डचे कसे करायचं, कसं ओळखायचं तिथे दिला. जसं बघा, हंबलचा फर्स्ट जो झाला सिलॅबल तो BLE बल, म्हणजे 2 सिलॅबल झालाय. म्हणजे ह्या शब्दाची आपण जर फोड केली तर त्याचे 2 वर्ड्स झालेले आहे, म्हणजे एक आणि दुसरा बल, हंबल, म्हणजे त्याचे 2 सिलॅबल झाले. नेक्स्ट आहे लेबरर. आता लेबररचे किती होतात बघा? लेबरर्स मीन्स 3 सिलॅबल्स, याचे 3 सिलॅबल्स झालेले आहे. नंतर फोटोग्राफ. आता फोटोग्राफचा किती सिलॅबस होता? एक नंतर नंतर ग्राफ्स, म्हणजे 3 सिलॅबस झालेले आहे. नेक्स्ट आहे
सॅक्रिफाईस. आता सॅक्रिफाईसचे किती सिलेबस झालेले आहे? SAC सॅक री फाय सेस, म्हणजे याचे 4 सिलेबस झालेले आहे. नेक्स्ट आहे इन्स्पिरेशन. आता इन्स्पिरेशनचे सुद्धा 4 सिलेबस आहेत. जसं आता आयन इन, स्पी, रे आणि शन. तर हे काय झाले आहे? 4 सिलेबस झालेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एका शब्दापासून अनेक शब्दाची फोड करता येते. म्हणजे एका शब्दापासून अनेक शब्द काय करता येते? बनविल्या जाता येते. जसं आता हंबलचं आहे, तर हंबलचे 2 सिलेबस झाले. अशा प्रकारे आपल्याला खाली दिलेले आहे. तर ते खाली दिलेले जे वर्ड्स आहे त्याचे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? सिलॅबिफिकेशन करायचं आहे. म्हणजे त्याचा अभ्यासक्रम, उच्चारावय त्याचा व्यवस्थित करायचा आहे आणि ते आपल्याला टिक करायचं आहे की कोणतं करेक्ट आहे सिलॅबिफिकेशन. तर तुमच्या लक्षात आलंच असेल सिलॅबिफिकेशन मीन्स सिलॅबल म्हणजे काय तर एका शब्दापासून 2 किंवा 3 शब्द असे बनवणे, म्हणजे त्याची फोड करणे, तुकडे करणे. एका शब्दाचे एकापेक्षा जास्त तुकडे करणे, त्यालाच म्हणजे तुकडे करणे म्हणजे त्याचे एक जास्तीत जास्त असे पार्ट पाडणे, त्याला सिलॅबिफिकेशन असे म्हटल्या जाते. आता खाली दिले आहे बघा, टिक द करेक्ट सिलॅबिफिकेशन फॉर इच वर्ड. आता इथे काही शब्द दिलेले आहे आणि त्याचे आपल्याला सिलॅबिफिकेशन म्हणजे त्याचे की फोड केलेली आहे. तर ते फोड केल्यानंतर ते 2 सिलॅबस येतात की 1 सिलॅबस येतात की 3 सिलॅबस येतात की 4 सिलॅबस येतात. तर हे आपल्याला त्या वर्डचे कोणतं करेक्ट सिलॅबस आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि टिक करायचं आहे. तर फर्स्ट दिला आहे मरून. आता मरून हा काय एक कलरचं नाव आहे. काय आहे? मरून हे कलरचं नाव आहे, म्हणजे दाट तपकिरी लाल असं याचा अर्थ होतो मरून. आता मरूनचं जर आपल्याला सिलॅबस करायची, फोड करायची आहे तर त्याची कशी होणार? MA/RON असं होणार की MAR/ON असं होणार. तर म आणि रून, रून. तर फर्स्ट जो आहे तो सिलॅबस करेक्ट आहे. नेक्स्ट आहे कॅपिटल. कॅपिटल मीन्स राजधानी. तर कॅपिटलची सिलॅबस कसं ओळखायचं? किती सिलॅबस होतात कॅपिटलचे? आता इथे दिला आहे CAP क्या, नंतर ई आणि नंतर टल, कॅपिटल म्हणजे. आणि इथे काय दिलं आहे? नेक्स्ट आहे कॅपिटल. मग कोणतं सिलॅबस बरोबर आहे? तर फर्स्ट नंबरचं सिलॅबस बरोबर आहे. नंतर आहे ह्युमिड. आता ह्युमिड मीन्स दमट किंवा ओलसर असा याचा अर्थ होतो. तर ह्युमिडचा सिलॅबस आपल्याला करायची आहे, फोड करायची आहे. तर त्याची किती सिलॅबस पडेल? HUM/ID की HU/MID. आता ह्युमिड की हू आणि मिड, ह्युमिड. तर हे करेक्ट आहे. 4 नंबर आहे डस्टबिन. तर डस्टबिन हे तर खूप इझीच आहे. कोणाला पण म्हणजे डोळे बंद करून ते सांगू शकतात की डस्टबिनची किती सिलॅबस पडतात? 2 सिलॅबस पडतात. जसं आता फर्स्ट आहे डस्ट आणि नेक्स्ट आहे बिन, डस्टबिन. तर फर्स्टला काय, फर्स्ट जे डस्टबिनचं सिलॅबस केलं आहे ते 2 सिलॅबस केले आहे, ते करेक्ट आहे. नेक्स्ट आहे रिनोसिरस. रिनोसिरस मीन्स गेंडा. इथं बघा रिनोसिरसचं पिक्चर सुद्धा दिला आहे. तर आता त्याचे किती सिलॅबस पडतात? किती पडतात? इथे पण 4 पाडलेले आहे त्यांनी आणि इथे सुद्धा 4 पाडले आहे. मग करेक्ट कोणता आहे सिलॅबस? फर्स्ट आहे का रिनोरस ओस. तर सेकंड नंबरचा आहे जसं RHIN री, ओ से आणि रस. तर सेकंड नंबरचं करेक्ट आहे. 6 नंबर आहे एम्प्लॉई. एम्प्लॉई मीन्स कर्मचारी किंवा नोकर. तर एम्प्लॉईचे किती सिलॅबस पडतात? 3 सिलॅबस पडतात. परंतु त्याच्यापैकी कोणतं करेक्ट आहे? एम्प्लॉई की नेक्स्ट आहे एम्प्लॉई. तर सेकंड नंबरचं एम्प्लॉईचं सिलॅबस काय आहे? करेक्ट आहे. नंतर आहे 7 नंबर. 7 नंबर असोसिएट. असोसिएट मीन्स काय होते? सहयोगी. तर सहयोगीचं सिलॅबस पाडलेलं आहे. इथे पहिल्या याच्यात 4 पाडलेले आहे आणि नेक्स्टमध्ये 5 पडले आहे.
तर आता कोणतं करेक्ट आहे सिलेबस? अ एस डबल एस ओ सो, सी आय सी आणि एट ई एट, अ सो सी एट. आणि नेक्स्ट आहे अ डबल एस स, एस ओ सो, सी आय सी, एट टी ई एट. तर हे करेक्ट आहे की हे करेक्ट आहे? फर्स्ट आहे ए डबल एस ओ सी असो आणि सी आय सी आणि एट ई इट, असोसिएट. म्हणजे याचे किती सिलेबस पडले आहे? 4 नॉट 5. म्हणून 4 जे सिलेबस आहे ते करेक्ट आहे असोसिएटचे. नंतर नेक्स्ट आहे सेलिब्रेशन. आता सेलिब्रेशन मीन्स साजरा करणे. कोणता पण सण असो, उत्सव असो, आपण साजरा करीत असतो. त्यामुळे सेलिब्रेशनचे किती सिलेबस पडतात? तर बघा कोणतं करेक्ट सिलेबस आहे? से, एस ई एल से, ई ले, बी आर ए ब्रे आणि टी आय एन शन. सेलिब्रेशन की सिलेब्रेशन. तर कोणतं करेक्ट येणार? फर्स्ट नंबरचं सेलिब्रेशन. तर अशा प्रकारे हे सिलेबसची फोड केली जाते. तर ह्या इंग्लिशमध्ये जे वर्ड्स बनवले जातात ते एक किंवा जास्त सिलेबस वापरून वर्ड्स तयार केले जातात. आणि एक जो सिलेबस असता, एक जो वर्ड्स असते त्याची फोड करून म्हणजे त्याचे तुकडे करून किंवा त्याचे डिव्हिजन मीन्स पार्ट करून त्याचे वेगवेगळे असे किती सिलेबस त्या वर्ड्समध्ये येतात ते आपल्याला ओळखता येईल. जसं आता पहिले सुरुवातीला आपण बघितलं बॉक्स हा एकच सिलेबस होता आणि त्याला जर आय एन जी लावलं तर तो काय झाला? कितीमध्ये झाला? किती सिलेबस झाले त्याच्यामध्ये? एक BO एक बॉक्सचा फर्स्ट आणि आय एन जीचा सेकंड. म्हणजे अशा प्रकारे ते 2 सिलेबस झालेले आहे. तर इंग्लिशमध्ये कोणत्याही शब्दाची जेव्हा फोड केली जाते म्हणजे एकापेक्षा जास्त, त्याला सिलेबस असे म्हटल्या जाते. आणि ते सिलेबस एक जो वर्ड्स असतो तो त्यामध्ये किती सिलेबस पडतात ते आपल्याला आता ओळखता येईलच. सो स्टुडंट, नेक्स्ट पिरियडमध्ये आपण ग्रामर जे आहे या चॅप्टरमधलं ते ग्रामर आपण स्टार्ट करू. सो गुड डे अँड गुड बाय स्टुडंट.